पुढे आहे डान्सला पण नंबर आहे. ठीक आहे, चला 5 क्रमांक सगळ्यात खूप सुंदर पद्धतीने गुन्हा शिकवला, पण गुन्हा शिकवताना साहेब व्यवस्थापक यांना विनंती, आपण पुढे यायचं आहे. 4था क्रमांक आहे मुंबई पीठाचे युवा निरीक्षक शैलेंद्र राणे.
हस्ते पुष्पक्षरगृत्वा तद्ध्यान रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः सीतानाथसमारम्भा रामानन्दाय नरेन्द्राचार्य पर्यन्ता वन्दे गुरु परम्परा सहस्रशीरेखा गुरुतः सहस्रांश समर्पयामि नानाद्रव्याणि समर्पयामि आज्योतिरां समर्पयामि माल्यादिनी सुगन्धिनी इदं विष्णुर्वेदकरामे त्रिदानि दरे परं प्रगुणमद्यपानं सोरे जुह्वाः उपवत्तावैतयुक्ता मातानि स्वामी विष्णुर्वे गुरुनाथा माझ्या पंढरीनाथा भावे चरण कमलापरी ठेवितो माता कर्पूरगौरं करुणावतारं संसारकारं विजयसारं सदावदन्तं विद्यारविन्दे भवं भवामि ओम गुरुवत्सलावैतदेवता पूर्वा धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि अङ्गलकस्त्रादित्यं समर्पयामि अतः महानैवेद्य समर्पणम् श्री गुरुदेव मी नितीन कृष्णा बोटले मुंबई जिल्हा समितीमध्ये सदस्य म्हणून सेवा करतो. आज जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान संप्रदाय या वतीनं मुंबई जिल्ह्याच्या अंतर्गत आपण या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या स्वागताची शोभायात्रा सुंदर पद्धतीने आयोजन केली होती आणि दरवर्षीप्रमाणे साधारण गेली 20 वर्ष ही शोभायात्रा याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये संपन्न होत असते. मुंबईतील सगळ्या ठिकाणाहून राहणारे सर्व भाविक भक्तगण या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि आपल्या शौर्यगाथा किंवा आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारी अनेक कलाकृती या शोभायात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी सादर होत असते. आपण पाहिलं असेल आज आपलं पारंपरिक ढोल ताशा पथकाचं वादन होतं, लेझिम नृत्य आहे, सोबत टाळ नृत्य आहे किंवा आपल्या कोकणी भागामध्ये असणारे अनेक जे पारंपरिक लोकनृत्य आहेत, याच्यामध्ये झाकडी नृत्य आहे किंवा शिमगोत्सव आहे, गोमूचा डान्स आहे, दशावतारी आहे, अशी सगळे जे आपले लोकनृत्य आहेत, कोळी नृत्य आहेत, ती सगळे या ठिकाणी सादर केली होती. त्याचप्रमाणे आपली जी संत परंपरा आहे किंवा आपली जी शौर्याची परंपरा आहे तीसुद्धा या शोभायात्रेमध्ये दाखवण्याचा आपला प्रयत्न होता, ज्यामध्ये आपण म्हणूया आपल्या प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांच्यासोबत असणारे रामपंचायतन किंवा त्यासोबत छत्रपती शिवराय आणि त्यांचं म्हणजे सईबाई, शंभूराजे हा जो महाराजांचा परिवार आहे त्यांचं स्वागत रथामध्ये या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. सोबत अनेक मावळे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते. अनेक बालकलाकार आपापल्या कला सादर करत होते आणि असं एकंदरीत नटून थटून आणि नवीन वर्षाची आगळी वेगळी अशी पर्वणी या ठिकाणी साजरी झाली आहे. यामध्ये विशेष करून मुंबईभरातून 127 गुढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं नटवलेल्या गुढ्या या ठिकाणी भाविक घेऊन आले होते आणि त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असा वेगवेगळा संदेश या ठिकाणी गुढीच्या माध्यमातून एक वेगळा संकल्प करत अनेक भाविकांनी या ठिकाणी आपल्यासमोर सादर केला. अनेक माता भगिनींनी सुंदर पद्धतीनं पारंपरिक वेशभूषा साकारून बाईक स्वार म्हणून सुद्धा आपली भूमिका बजावली आहे. त्याचसोबत अनेक माता भगिनींनी वादनामध्ये, ढोलताशा वादनामध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे आणि वेगवेगळ्या पथकांमध्ये अगदी निशाणधारी, कळसधारी यामध्ये सुद्धा माता भगिनींचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने साधारण गेली 2 ते 3 तास या दादर परिसरामध्ये ही शोभायात्रा संपन्न झाली. मुंबईचा पाडवा म्हणून ही शोभायात्रा दरवर्षी दादरमध्ये आपण संपन्न करत असतो आणि गेली 20 वर्ष आणि याच्या पुढेही माऊलींच्या आदेशान्वये किंवा जगद्गुरूंचा संदेश घेऊन अशीच ही शोभायात्रा दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला असाच एक नवसंकल्प घेऊन
नव्या दमानं नव्या जोशानं अशाच पद्धतीने पुढे संपन्न होत राहील. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. दरवर्षीप्रमाणे आमच्या जगद्गुरू श्री नरेंद्र महाराज संस्था अंतर्गत दरवर्षी आम्ही दादर येथून शोभायात्रा काढत असतो आणि यावर्षीसुद्धा आम्ही खूप सुंदररीत्याने आम्ही शोभायात्रा मिरवणूक साजरी केलेली आहे. त्यामध्ये अनेक विविध उपक्रम आम्ही सामाजिक आध्यात्मिक उपक्रम राबवले आहेत. महिलांचे सुद्धा कलशधारी, निशाणधारी, लहान मुलांचे विविध म्हणजे सांस्कृतिक संदेश आहेत त्या मुलांच्या अजून सादर केलेले आहेत. त्याचबरोबर वारकरीसुद्धा आहेत, भजन वगैरे गात असा शोभायात्रेला शोभा आणत आहेत. त्याचबरोबर धामयात्रीसुद्धा आहेत जे आमच्या स्वामीजींच्या जन्मोत्सवानिमित्त ज्या वेळेला स्वामीजींचा जन्मोत्सव होता त्यावेळेला आम्ही धामयात्री वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून मुंबई इथून जी यात्रा संपन्न केली होती नाणीज येथे ते सुद्धा ह्या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत. अशा प्रकारे विविध कलात्मक घेऊन आणि त्याचबरोबर गुड्यासुद्धा प्रत्येक सेवा केंद्रातून 127 गुड्या विविध गुड्या शोभित करून सुद्धा इथे आणलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अनेक आम्ही हा संदेश जो आहे जो हिंदू आपला संस्कृती आहे नववर्ष या निमित्ताने आम्ही आमच्या संस्थेअंतर्गत एक समाजाला उद्देश देत असतो, संदेश देत असतो की आपली हिंदू संस्कृती ही अनेक विविध कलांनी विविध नटलेली आहे आणि ती एकत्र जोपासण्यासाठी आम्ही हा उपक्रम आम्ही राबवत असतो. श्री गुरुदेव. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.